राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तार करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, एकत्रितरित्या 3 वर्षांचा पीक विमा आज पीक विम्याचे लाभार्थी असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार करण्यासाठी निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे। म्हणजे जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये आजपासून या पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होतच आहेत। म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना मागच्या कालावधीमध्ये या पीक विम्याचे पैसे मिळाले नव्हते अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आज सकाळपासून विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। आज सकाळी पेपरला सुद्धा बातमी होती आणि त्या बातमीमध्ये स्पष्टपणे उल्लेख सुद्धा करण्यात आलेला होता की महाराष्ट्र राज्यामधील जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असेल, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2024 चा पीक विमा आलेला नसेल, 2023 चा पीक विमा आलेला नसेल आणि 2022 चा पीक विमा आलेला नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकत्रितरित्या 3 वर्षांचा पीक विमा विस्तार करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। परंतु आज सरसकट सर्व शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे सरसकट विस्तार होत नाहीत। काही पिकांसाठी जास्त पीक विमा, काही पिकांसाठी कमी पीक विमा सुद्धा वाटप होत आहे। म्हणजे तुमच्या पिकांना जास्त खर्च लागलेला असेल तर अशा पिकांसाठी जास्त पीक विमा आणि ज्या पिकांना कमी खर्च लागलेला आहे अशा पिकांसाठी कमी पीक विमा सुद्धा वाटप होत आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज ज्वारी पिकासाठी, तांदूळ पिकासाठी, तूर पिकासाठी, मूग पिकासाठी, मका पिकासाठी, सोयाबीन पिकासाठी, कापूस पिकासाठी म्हणजे टोटल मिळून 60 प्रकारच्या पिकांसाठी हा पीक विमा सुद्धा वाटप होत आहे। म्हणजे तुमचा खरीप हंगामामध्ये नुकसान झालेला असू द्या किंवा रब्बी हंगामामध्ये नुकसान झालेला असेल तरी पण तुम्हाला या पीक विम्याचे पैसे वाटप होत आहेत। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, नमोचा हप्ता आजपासून विस्तार सुद्धा होणार आहे। एकंदरीत आज पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 योजनांच्या माध्यमातून अनुदान सुद्धा वाटप होत आहे। त्यामुळे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा शेतकरी बांधवांनो, आज खऱ्या अर्थाने राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। कारण भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांकडून विचारपूस सुद्धा केली जात होते की आम्हाला नमोचा हप्ता कधीपासून येईल, आम्हाला पीक विम्याचे पैसे कधीपासून येतील। तर अशा सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवून गेलेली आहे। त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून सर्वात मोठा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये आज सकाळपासून आनंदाचे वातावरण पसरले आहे। सकाळपासून भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आणि नमोचा हप्ता विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु आज एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता आणि पीक विम्याचे पैसे विस्तार करणे शक्य होणार नव्हता। त्यामुळे आज राज्य सरकारच्या माध्यमातून या प्रमुख जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तार करण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे आणि नमोचा हप्ता विस्तार होत आहेत तर हे जिल्हे कोणकोणते आहेत त्या जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे। परंतु आज कोणत्या पिकासाठी किती पीक विमा, म्हणजे जर तुमचं सोयाबीन पिकाचं नुकसान झालेलं असेल तर या सोयाबीन पिकासाठी किती पीक विमा, त्यासोबतच तांदूळ पिकासाठी, त्यासोबतच कापूस पिकासाठी, तूर पिकासाठी, मूग, मका अशा पिकांसाठी किती हेक्टरी प्रमाणे पीक विमा वाटप होत आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, आज खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। सर्व शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, कापूस आणि सोयाबीन या 2 पिकांसाठी सरासरी हेक्टरी 52,000 रुपयाप्रमाणे पीक विमा वाटप होत आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी ज्वारी पीक असेल, तूर असेल, मूग असेल अशा पिकांची लागवड केलेली होती आणि त्यांचं अशा पिकांचं नुकसान झालेलं आहे तर अशा शेतकरी बांधवांना हेक्टरी 10,000 रुपयापासून ते 35,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा वाटप होत आहे। परंतु कापूस आणि सोयाबीन या 2 पिकांसाठी सरासरी 45,000 रुपयापासून ते 52,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा वाटप होत आहे। परंतु भरपूर शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम कशामुळे सोडण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुमचा मागच्या 3 वर्षांचा पीक विमा थकीत होता, त्यामुळे एकदाच तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होत आहेत। म्हणजे 2024, 2023 आणि 2022 या 3 वर्षांचा पीक विमा एकत्रितपणे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। सकाळपासून भरपूर शेतकरी बांधवांनी व्हिडिओच्या खाली कमेंट केलेले आहेत, आम्हाला कॉलच्या माध्यमातून माहिती सुद्धा दिलेली आहे। म्हणजे
खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। सर्व शेतकरी बांधव आज सकाळपासून आनंदाने नाचू लागलेले आहेत, कारण भरपूर शेतकरी बांधवांनी पीक विम्यासाठी वाट पाहिलेली होते। कधी येईल अशा पद्धतीने आमच्याकडे सुद्धा विचारपूस केलेली होते। त्यामुळे शेतकरी बांधवांनो खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे। म्हणजेच आज सकाळी आपल्याकडे माहिती सुद्धा आलेली आहे। खरीप पीक विमा आणि रब्बी पीक विमा या दोन्ही हंगामामधील पीक विमा आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होतच आहे। बघा, पीक विम्याची याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत। तर आज 12 जिल्ह्यांच्या याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत। जर तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी असेल आणि तुमचं सुद्धा नाव या यादीमध्ये आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। यासोबत शेतकरी बांधवांना म्हणजेच या पीक विम्यासोबत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोच्या 7व्या हप्त्याचे 2000 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। बघा, 2 ऑगस्ट रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा झालेला होता। त्यावेळेस भरपूर शेतकरी बांधवांना वाटलं होतं की पीएमचा 20वा हप्ता आणि नमोचा 7वा हप्ता एकत्रितरित्या विस्तार होईल, परंतु त्यावेळेस केंद्र सरकारने निर्णय घेतलेला होता, परंतु राज्य सरकारने निर्णय घेतलेला नव्हता। त्यामुळे नमोचा हप्ता आणि पीएमचा हप्ता एकत्रितपणे सोडण्यात आलेला नव्हता। परंतु शेतकरी बांधवांना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून निर्णय सुद्धा घेण्यात आलेला होता आणि तशा प्रकारे पैसे जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार होत आहेत। आज टोटल मिळून 12 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार होत आहेत। जर तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये एकत्रितरित्या मागील 3 वर्षांचा पीक विमा सुद्धा वाटप होणार आहे। बघा, शेतकरी बांधवांना जिल्ह्यांची यादी बघून घ्यात, परंतु जर तुम्हाला आज नमोचा हप्ता आणि पीक विम्याचे पैसे एकत्रित मिळवायचे असतील तर तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली असावीत किंवा हा व्हिडिओ पाहून करायला पाहिजे, तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे आणि नमोच्या हप्त्याचे 2000 रुपये सुद्धा विस्तार होतील। बघा, शेतकरी बांधवांना हे कामे घरच्या घरी करू शकता, याच्यासाठी 1 रुपया सुद्धा खर्च येणार नाही। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे करायची आहेत। तर बघा, शेतकरी बांधवांना आता कोणकोणती कामे करायची आहेत ती कामे सुद्धा लगेच सांगतो, जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर कामे करून ठेवाल आणि तुमच्या खात्यामध्ये हे पैसे सुद्धा विस्तार होतील। तर बघा, शेतकरी बांधवांना मागच्या काही दिवसांपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा झालेले होते, परंतु मागच्या काही दिवसांमध्ये सरसकट सर्व शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे आलेले नव्हते। म्हणजेच मागच्या कालावधीमध्ये काही शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे मिळालेले होते, तर काही शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे मिळालेले नव्हते। त्यामुळे राज्य सरकारने आज परत एकदा निर्णय घेतलेला होता की ज्यांना पीक विम्याचे पैसे मिळालेले असतील आणि ज्यांना पीक विम्याचे पैसे मिळालेले नसतील अशा सर्व शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे वाटप होतील। अशा सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा सुद्धा संपून जाणार आहे, परंतु सर्व शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे केलेली असावीत। जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील तरच तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होतील, तरच तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, याच्यामध्ये जे पहिलं काम करायचं आहे तर ते पहिलं काम म्हणजे तुमचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे सुद्धा तुम्ही पाहायचं आहे, कारण तुमच्या खात्यामध्ये नमोचा 7वा हप्ता आणि या पीक विम्याचे पैसे तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर सुद्धा होणार आहे, तरच त्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे वाटप होतील, अन्यथा त्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाहीत। बघा, शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो, जेणेकरून तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमवण्यास सुरुवात सुद्धा होऊन जाईल। बघा, शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्व शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे करायची आहेत, तर ती कामे कोणकोणती करायची होती ती कामे सुद्धा बघितलेली आहेत। आता आपण थेट 12 जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा बघून घेऊया। जर तुमचं खातं या 12 बँकांपैकी असेल आणि तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची प्रतीक्षा संपून जाईल, तुमच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार सुद्धा होऊन जातील। परंतु शेतकरी बांधवांना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसत असतील, जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असतील अशा शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे आणि नमोचा हप्ता विस्तार होईल, अन्यथा अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे आणि नमोच्या हप्त्याचे पैसे
येणार नाहीत अशा शेतकरी बांधवांनी वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होतील। बघा शेतकरी बांधवांना या 12 जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर तुम्ही सुद्धा या नियमांमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही या नियमांमध्ये बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे आणि नमोच्या हप्त्याचे पैसे विस्तांतर होतील। तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। बघा शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, शेतकरी बांधवांकडे 5 एकरापेक्षा कमी शेत जमीन असावी, शेतकरी बांधवांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारीमध्ये नसायला पाहिजे, शेतकरी बांधवांचे वार्षिक उत्पन्न शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा कमी असायला पाहिजे, तरच त्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे आणि नमोच्या हप्त्याचे पैसे विस्तांतर होतील। अन्यथा त्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे आणि नमोचा हप्ता विस्तांतर होणार नाही। कारण राज्य सरकारकडून नमोच्या हप्त्यासाठी आणि पीक विम्याचे पैसे विस्तांतर करण्यासाठी महत्त्वाचे नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। जर तुम्ही या प्रमुख नियमांमध्ये बसलेले असाल तर तुमची प्रतीक्षा सुद्धा संपून जाणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला नियम सुद्धा सांगितले आहेत। आता आपण थेट जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, 2022 मध्ये, 23 मध्ये आणि 24 मध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांचा कापूस पिकाचं, सोयाबीन पिकाचं, तूर पिकाचं, ज्वारी पिकाचं अशा पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा झालेलं होतं। परंतु शेतकरी बांधवांना काही शेतकरी बांधवांनी अर्ज केलेला होता तर काही शेतकरी बांधवांनी याच्याकडे दुर्लक्ष सुद्धा केलेलं होतं। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी अर्ज केलेला होता त्या शेतकरी बांधवांचा आज खऱ्या अर्थाने फायदा सुद्धा झालेला आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी याच्याकडे दुर्लक्ष केलेलं होतं त्यांचा आज तोटा सुद्धा झालेला आहे। बघा शेतकरी बांधवांना, आज खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे आणि नमोच्या हप्त्याचे पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु शेतकरी बांधवांना आज एकाच दिवशी सर्व जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे पैसे आणि नमोच्या हप्त्याचे पैसे विस्तांतर करणं शक्य होणार नव्हतं। त्यामुळे 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। त्यामुळे आज 12 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तांतर सुद्धा होतच आहे। तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। जर तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, मागच्या काही दिवसांमध्ये भरपूर शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा सुद्धा वाटप झालेला आहे। परंतु मागच्या काही कालावधीपासून काही शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळालेले तर काही शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळालेले नव्हते। परंतु आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांना, आता बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यामधील कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे एकत्रितपणे विस्तांतर होत आहे, जेणेकरून तुमची सुद्धा प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये सुद्धा हे पैसे विस्तांतर होतील। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज परभणी जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे आणि नमोचा हप्ता विस्तांतर होत आहे। त्यासोबतच बीड जिल्हा असेल, जालना जिल्हा असेल, हिंगोली असेल, कोल्हापूर असेल, सातारा असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल, गडचिरोली असेल, हिंगोली असेल, चंद्रपूर असेल अशा जिल्ह्यांमध्ये सुद्धा पीक विम्याचे पैसे वाटप होत आहेत। त्यासोबतच धाराशिव जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर असेल तर अशा जिल्ह्यांमध्ये सुद्धा या पीक विम्याचे पैसे वाटप होत आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, आज खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खटाखटपणे पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज एसबीआय बँकेमध्ये, पोस्ट बँकेमध्ये, आयसीआयसीआय बँकेमध्ये, आयडीबीआय बँकेमध्ये, कोटक महिंद्रा बँकेमध्ये अशा सर्व बँकेमध्ये पैसे येतील। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा शेतकरी बांधवांनो, सर्व माहिती महत्त्वाची होते, त्यामुळे तुम्हाला ही सर्व माहिती दिलेली आहे। जर तुम्हाला हे माहिती आवडलेली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असतील, नमोचे लाभार्थी असतील त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। बघा शेतकरी बांधवांनो, यूट्यूबवरती आणि फेसबुकवरती अशा प्रकारचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये पसरवले जात आहेत, परंतु शेतकरी बांधवांनो अद्याप कोणत्याही शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे आणि नमोचा हप्ता मिळालेला नाही। लवकरच तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आणि नमोचा हप्ता विस्तांतर होईल, त्यामुळे काळजी करू नका।